हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, बरेच लोकांचा हा प्रश्न आहे, इंग्लिश कसं बोलायचं, हाऊ टू स्पीक इंग्लिश. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. ते शाळेला गेलेत, कॉलेजला गेलेत, इंग्लिश विषय होता त्यांचा, तरी त्यांना इंग्लिशमध्ये बोलता येत नाही. त्यामुळे त्यांना कित्येक वेळेला इंटरव्ह्यूला गेल्या वेळेला वगैरे खूप प्रॉब्लेम होतो. आज आपण त्या विषयावर बोलूया, हाऊ टू स्पीक इंग्लिश. अहो, आता तुम्ही मराठी बोलता, तुम्ही मराठी बोलायला कसं शिकलात? तुम्ही म्हणाल, काय हो मॅडम, घरात सगळे बोलत होते, ऐकत होतो, त्यामुळे आम्हाला सगळे शब्द माहीत होते, त्या शब्दांच्या भावना माहीत होत्या, प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चार माहीत होते, सगळं माहीत होतं, म्हणून आम्हाला यायला लागलं. आता आपल्याला मी सांगितले, मला इथे महाराष्ट्रात आले लग्न होऊन, तेव्हा मराठी म्हणजे फक्त शब्द कानावर पडत होते. तर ऐकून ऐकून मी बोलायला शिकले. चुकत असेल अजूनही, मी चुकत नाही म्हणत नाही, पण मी बोलू शकते. तुम्ही बोललेलं मला 100% समजते. आफ्टर ऑल, भाषा कशासाठी आहे? इट इज ए वे ऑफ कम्युनिकेशन. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही मनातली भीती काढून टाका. ओके, इंग्लिश मला बोलायला यायला पाहिजे का? मला काय सांगायचं आहे तर दुसऱ्याला कळायला पाहिजे. सपोज तुम्ही नोकरीला दुसऱ्या स्टेटमध्ये गेलात, एस्पेशली साऊथमध्ये, केरळला गेलात, तमिळनाडूला गेलात, तिथल्या लोकांना काही आपली भाषा येत नाही, त्यांची भाषा आपल्याला येत नाहीये. मग इथे कॉमन काय आहे? इंग्लिश आहे का? म्हणजे हिंदी पण तिथे जास्त लोकांना येत नाहीये. नॉर्थला गेलात की तुम्ही हिंदीमुळे चालते, पण साऊथला गेलात का नाही, तिथे प्रॉब्लेम येतो. त्यामुळे आपण आता इंग्लिश कसं लर्न करायचं? बोलायला, फक्त बोलायला यायला पाहिजे, बाकी सगळं येते मला. मग आज मी तुम्हाला काही टिप्स सांगते, आणि हे टिप्स वर्कआउट झालेत बरं का. बरेच जणांना हे टिप्समुळे वर्कआउट झालेला आहे, म्हणून सांगते. एक म्हणजे तुमच्या मनात पाहिजे, एस्पेशली विद्यार्थी असाल, तुम्ही इंटरव्ह्यूला जाता, तुम्हाला गरजेचं आहे, हो मला नाही बोलायला, मला यायला पाहिजे, एवढं तुमच्या मनात आहे ना, मग तुम्ही करणार, तुमचं होणार आहे. पहिला आता ते प्रॅक्टिस करायचं. प्रॅक्टिस कशी करायची? आज आता सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. ओके, व्हिडिओ बनवा. कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवायचं? एकाच इन्सिडेंट, तुमचे लहानपणीचं इन्सिडेंट. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा मी ट्रेनमध्ये गेलो तेव्हा, किंवा पहिल्यांदा मी समुद्र पाहिला तेव्हा, किंवा कुठलीही गोष्ट, तुमचे मनात स्पष्ट आहे सगळं चित्र त्याचं. माझा शाळेतला पहिला दिवस, जे तुमचे मनात स्पष्ट आहे, ती सगळी स्टोरी म्हणजे घटना, इन्सिडेंट तुम्ही इंग्लिशमध्ये बोलून दाखवायचं आहे. तो व्हिडिओ बनवायचा आहे. नो डाऊट, इन द बिगिनिंग एकाच शब्द आला नाही तुम्हाला, तुम्हाला जो शब्द मराठीत येतो तो घालून टाका आणि बनवा आणि ऐका. नंतर तुमचे जे शब्द अडले होते ते तुम्ही डिक्शनरी उघडून बघा, किंवा गुगलवर बघा, सर्च करा, आणि नंतर ते शब्द वापरून परत तुम्ही सेम व्हिडिओ बट इन फुल इंग्लिश बनवा. नाही ते आरसे समोर, मिरर समोर उभं राहावा आणि स्पष्टपणे
बोला तुमचं तुम्हाला. काय इथे आधी आपण सगळ्यांसमोर का बोलायचं नाही, म्हणजे आपल्याला वाटत असते लोक काय म्हणतील, लोक हसतील. अहो हसतील एकदा, हसू देत ना, त्यांचे दात दिसतात म्हणायचं हसले तर. असं प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. व्हिडिओ बनवा, आरसेसमोर उभा राहून हे करा. जसं तुमचं प्रॅक्टिस होते तसं तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होते. हो, मी आता बोलू शकतो, मला आता जमते. मग तुम्ही एका तुमचा मित्र निवडा किंवा घरातले आई वडील भाऊ ह्यांच्याशी बोलायचं प्रॅक्टिस करा. तुम्ही म्हणाल अहो मॅडम आमच्या आईला इंग्लिश येत नाही. नाही, आई मराठीत बोलू दे, पण तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचं असं ठरवा. किंवा तुमचे कोणी मित्र असले की फोनवर सुद्धा त्या मित्रालाही प्रॅक्टिस करायची असते, प्रॅक्टिस करू शकता. ह्याच्याशिवाय इंग्लिश न्यूज ऐका, इंग्लिश व्हिडिओज बघा, इंग्लिश पिक्चर बघा चांगले. हे कशासाठी, म्हणजे तिथे तुम्हाला इन्सिडेंट दिसते आणि समजते. त्यामुळे असं काही अवघड नाहीये. बरेच लोकांना वाटते अहो इंग्लिश किती अवघड आहे. मी सांगू तुम्हाला, मराठीपेक्षा इंग्लिश सोपं आहे. इंग्लिशमध्ये अक्षरं किती आहेत तुम्हाला माहित आहे, आणि मराठीसारखं वेलांटी अमुक तमुक काहीही नाहीये. एकदम सोपं आहे. तरी आपण का एक इंग्लिश म्हणजे मोठा प्रॉब्लेम म्हणून जाणून घेतो का? आपल्याला कॉन्फिडन्स नसते एक, आणि आपले आजूबाजूला ती भाषा बोलणारे नसतात म्हणून. आपल्या आजूबाजूला ती भाषा बोलणारे असतील तर कुठली भाषा असू दे की आपल्याला लवकर बोलायला येते. आणि एक म्हणजे कॉन्फिडन्स ठेवायचं. कोणी काही म्हणू देत, हसू देत ना. अहो आता मी बोलताना पण चुका होत असतील, मला माहित आहे. मी लग्न होऊन महाराष्ट्रात आल्यावर मराठी भाषा माझे कानावर पडलेली आहे. इन द बिगिनिंग फक्त आवाज पडत होता, कशाचं काही कळत नव्हतं. हो देत, सोडून टाका. पण मला हे बोलाय आणि मी बोललेलं समोरच्याला कळायला पाहिजे, एवढी गरज असते इन द बिगिनिंग. सपोज तुम्ही केरळमध्ये गेलात, तिथे तुम्ही राहता, तिथे दुकानात जाता, तुम्हाला काय हवं तर विचारता. इन द बिगिनिंग तुम्ही बोट दाखवाल तसं तो माणूस म्हणेल ह्याला अमुक म्हणतात, भाजी असेल काही असेल. हा, तुम्ही म्हणाल मला पाणी द्या, तो म्हणाल वेळम, तुम्हाला कळेल हा पाण्याला वेळम म्हणतात. हा, तुमचं नाव काय आहे विचारायला तो विचारेल पेर दे, मग तुम्हाला कळते हा पेर. आमच्याकडे पेरूला पेर म्हणतो, इथे पेर म्हणजे नावाला म्हणतात. हे आपल्याला आपोआप यायला लागेल. अहो कुठल्याही ठिकाणी तुम्ही जावा, तामिळनाडूमध्ये जावा, एक 10-12 दिवस राहिला तरी तुम्हाला थोडी तरी भाषा यायला लागते का? सतत आपल्या कानावर पडते. म्हणजे कुठली भाषा अवगत करायला लिसनिंग प्रॅक्टिस पाहिजे. मग रीडिंग तर तुमचं झालेलंच आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलत नाही मी. आणि तुम्ही स्वतः प्रयत्न करायला पाहिजे. स्वतः बोलायला गेल्याशिवाय येणार नाही. अहो पोहायला नुसतं बघून यायला लागेल का आपल्याला? सायकल चालवायला नुसतं बघून चालेल का? नाही. इन द सेम वे इंग्लिश बोलणं पण फक्त व्हिडिओ बघून, फक्त ऐकून नाही येणार. तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे. चुकू दे, कोणी हसला की हसू देत, लक्ष द्यायचं नाही. मला तर अवगत करायचं आहे हे मनात ठेवायचं आणि प्रयत्न करत जायचे. आणि आपण भरपूर प्रयत्न केले का नाही, कुठलाही अशक्य नाही.
असं म्हणतात का नाही, देर इज नो वर्ड इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. बरोबर आहे. प्रयत्न करून तरी बघा. हॅव ए गुड डे.